जयतीर तुळस संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना रंगतोय मैदानावरती ए स्पोर्ट्स आरवली विपक्ष जयतीर तुळस या दोन संघादरम्यान. नक्कीच दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती पीटर तर नॉन स्ट्राईक एंडवरती सागर पाहायला मिळतो. पीटर फर्नांडिस हे टेनिस क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव. पहिला चेंडू समोर समोर खेळायला क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्की रोखलाय. पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका देखील पाहायला मिळाला होता. एक ताकदवर फटका, परंतु चेंडू रोखलाय त्या ठिकाणी, त्यामुळे निर्धाव चेंडूची गणना असेल. धाव फलकावरती चांगला चेंडू. आता मात्र सुरेख फटका समोर चेंडू टोलवलाय. चेंडूचा प्रवास बघता बघता सीमारेषे लगत, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. एकेरी धावेचं रूपांतर देखील दुहेरी धावेत केलंय मैदानावर. 2 धावा मिळतील. पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडे. नक्कीच तिसऱ्या पंचांना व्यस्त केलं जाईल मैदानावरती. चौकार आहे, संभाव्य चौकार नक्कीच चेक केलं जाईल. चेंडू अडवलाय. सेफ. 2 धावा मिळतील. संभाव्य चौकार अडवलाय मैदानावरती. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सिद्धेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्गवरती डॉट. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसरा चेंडूवरती 2 धावा नक्कीच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सिद्धेश कडनं पाहायला मिळाली आहे. आता बघा बैठक फटका. घुटण्यात एक तमाशात एक सुरेख फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण करतो क्षेत्ररक्षक. तोपर्यंत नक्कीच एक धाव घेतली आहे. बघता बघता 21 धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला होता मैदानावर, परंतु चांगली परतीची फेक, त्यामुळे 2 धावांवरती समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 4 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी आता मात्र पीटर याच्याकडनं पाहायला मिळते. हात खोलण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या फटक्यांना सुरुवात नक्कीच केली, कारण पहिली 2 षटकांचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले ती षटकं आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते गोलंदाजी मार्गवरती सिद्धेश हा गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करताना 3 चेंडूंचा केस समाप्त. 4 धावा धावफलकावरती. समोर टेकलाय चेंडू. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूचा प्रवास पाहायला मिळालाय, परंतु पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव घेतली. एक धावचं रूपांतर दुहेरी धावेत केलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न धोक्याची घंटा पीटरसाठी, परंतु खराब परतीची फेक पाहायला मिळाली. गोलंदाजाकडनं थोडीशी चूक झाली आहे त्या ठिकाणी. पीटरसाठी धोक्याची घंटा नक्कीच होती, परंतु गोलंदाजाचा लक्ष नाही. आणि मात्र नक्कीच पीटरवरती आलेला धोका टळला जातोय मैदानावरती. 3 धावा या धावफलकावर. 3 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडलाय. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला देखील मिळाल्यात. चांगला फटका पीटरच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख फटका ऑनसाईडला सजवला होता. 2 क्षेत्ररक्षक देखील त्या चेंडू मागे पळताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण झालं आणि 3 धावा धावफलकावरती या फटक्यावर पाहायला मिळाल्या. 3 धावांनी सांघिक धावसंख्या. 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा केस समाप्त झालाय मैदानावर. आता मात्र स्ट्राईक एंडवरती सागर सज्ज असतील. नक्कीच या फलंदाजांमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची. काय घडतंय मैदानावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चाललेलं षटक आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना, त्यातील पहिलं षटक हे मार्गस्थ आहे मैदानावर. स्ट्राईक एंडवरती सागर सज्ज असेल. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. गती परिवर्तन करणारा सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. एक धाव नक्कीच घेतली. हलक्याच घेऊन काढला होता. ऑफसाईडच्या दिशेने एक सुंदर फटका, परंतु एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवण्यास यशस्वी देखील ठरलाय. एक धाव नक्कीच आणि 21 धावेने 8 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा केस समाप्त झालाय मैदानावर. अंतिम चेंडू असलेल्या पहिल्या षटकातील आणि स्ट्राईक एंडवरती पीटर फर्नांडिस पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने टोलवलाय चेंडू. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जोपर्यंत त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत एकेर धावेचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरी धावेत केलं जाते. 2 धावा धाव फलकावरती आणि 2 धावांनी सांघिक धाव संख्या 10 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत.
पहिल्या षटक सगळे समाप्त झालंय मैदानावरती आणि पहिल्या षटकाखेरीज सांघिक धावसंख्या नक्कीच 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिना गाड्याच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती. चांगली फटकेबाजी पीटर सागर याच्याकडनं पाहायला मिळाली, परंतु सुंदर गोलंदाजी देखील सिद्धेशकडनं देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. संभव आहे 2 चौकार नक्कीच अडवले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच गोलंदाजी मार्गवर अजित गोलंदाज दुसरा षटक मार्गस्थ असेल मैदानावर. षटक क्रमांक 2 स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सागर सज्ज असेल. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळालाय. लोअर पुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. हलके चेंडू बॅटचा वेध घेतोय, परंतु पंचांचा इशारा नो चेंडूचा. अवंतर नक्कीच अजून एक धाव मिळेल. खराब चेंडू पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा नो चेंडूचा आणि मात्र पुढचा चेंडू नक्कीच फ्रीडचा असेल. 2 धावा गणल्या जातील या चेंडूवरती आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावं लागेल मैदानावरती गोलंदाज अजित याला, थोडीशी चूक झाली आहे मैदानावरती. स्ट्राईक एंड वरती आता मात्र पीटर फर्नांडिस सज्ज असेल आणि पीटरला संधी असेल. फ्रीडचा चेंडू, मोठा फटका पीटरच्या बॅटमधून. चेंडू चाललाय 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 लांब 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 आणि खूपच लांब, सीमारेषा पार, षटकार. नक्कीच सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडलाय. परेश राऊळ यांनी कॅच झेल टिपलाय. हाफ लिटर थंडाची बॉटल जी गोट्या राऊळ यांच्याकडनं पुरस्कृत झाली आहे, गोट्या राडे यांच्याकडनं पुरस्कृत झाली आहे. त्या बॉटलचे नक्की दगदर बदलेत. परेश राऊळ तो पीटरने देखील हात कुंबल्याला सुरुवात केली मैदानावरती. फ्रीडचा चेंडू होता आणि त्या चेंडूचा नक्कीच पुरेपूर वापर करताना हा पीटर फर्नांडिस मैदानावरती पाहायला मिळालाय. 6 धावांनी सांघिक धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा हलक्याच खेळून काढलाय. ऑफसाईडला सुंदर फटका पाहायला मिळाला. लॉंगऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला मिळाला. 1 धाव नक्कीच मिळेल. बघता बघता 21 धावेचं रूपांतर हे 2 धावेत नक्कीच केलंय. 2 धावांनी सांघिक धावसंख्या 20 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त देखील झालाय. थोडंसं महागडं ठरणारं षटक हे आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्याचा खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज क्षेत्ररक्षण करताना अजित आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे निर्धाव चेंडूची गणना ही आमच्या धावफलकावरती नक्कीच केली जाईल. आता नक्कीच एक मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न पीटरकडनं पाहायला मिळालाय, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक मोठा फटका टोलचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने, परंतु प्रयत्न राहिलाय. निर्धाव चेंडूची गणना आता मात्र पीटरच्या बॅटमॅन समोरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. झेलबाची संधी, परंतु चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. सीमारेषा पार, षटकार. रेडी, सरपंच चषक, षटकार. डिसे थँक्यू डिजे. सुरेख फटका पीटर फर्नांडिसच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. चांगली फटकेबाजी पीटरच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. आक्रमण सुरू केलंय पीटरने, कारण या फटक्यांची गरज देखील आहे. सांघिक धावसंख्या 26 धावा. आता सुरेख फटका ऑफसाईडला सजवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडूचा प्रवास, रोलिंग 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 अँड चौकार. चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 धावांसाठी. रेडी, सरपंच चषक, चौकार.
नवीन गोलंदाज साहिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले च्या षटकाची समाप्ती झाली आहे मैदानावरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस सांघिक धावसंख्या 30 धावा या धावफलकावरती पाहायला मिळते. चांगलं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. अरवली संघाच्या बाजूने चांगली फटकेबाज देखील पीटरच्या बॅटमधून पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती सागर सज्ज. मोठा फटका सागरच्या बॅटमधनं पाहायला मिळतो. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय झिंग 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 ऍड करत सीमारेषा पार षटकार. नक्की सागरने देखील आत खोलायला सुरुवात केली आहे मैदानावरती. एक मोठा फटका सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि या 6 धावांनी सांघिक धावसंख्येत नक्कीच भर पडली आहे. सांघिक धावसंख्या 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेवरती अरवली संघाच्या बाजूने समोर जयेशने सुंदर फटका पाहायला मिळेल. एक ताकदवर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते चेंडूवरती. परतीची वेग पाहायला देखील मिळाली आणि त्यामुळे एकेर धावेवर नक्कीच समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. आणि या एकेर धाव्याने सांघिक धावसंख्येचा जर विचार केला 37 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्ग असते मैदानावरती. गोलंदाजी मार्गवरती आपण गोलंदाज देखील पाहतो. साहिल नामक गोलंदाज चोरचा पहिला चेंडूवरती स्वागत त्याचं षटकारने पाहायला मिळालं होतं, परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडू एक सुरेखरित्या हाताळण्यात आलाय. एक धाव नक्कीच मिळाली आहे त्या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्राईक एंडवरती. आता मात्र पीटर फर्नांडिस पाहायला मिळतं. नक्कीच 2 मोठे फटकेच्या बॅटमधनं देखील पाहायला मिळाले. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. आता मात्र स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती आता मात्र पीटरच्या बॅटमधनं फसलेला फटका. झेलबाची चेंडू झेलबाची संधी. चेंडू उंच आभाळात पाहायला मिळते. झेल सुटलाय पकडलाय झेल मैदानावरती. पीटरची खेळी समाप्त. फसलेला फटका उंच आभाळात आभाळाला गवसणी घालणारा चेंडू, परंतु उंची जास्त आणि मात्र डिस्टन्स कमी पाहायला मिळालाय. झेलबाच्या स्वरूपात पीटर फर्नांडिस बॅक टू द पवेलियन दिस. धन्यवाद डीजे. नक्कीच पीटर माघारी परतलाय. एक मोठा फटका टोनचा प्रयत्न आणि फसलेला फटका झेलबच्या स्वरूपात पीटरला माघारी परतावे लागले. नवीन फलंदाज मैदानामध्ये रॉयझन हा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ज्या देखील खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला सांघिक धावसंख्या 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळते. एका गड्याच्या बहुबदल्या 37 धावा. चांगली गोलंदाजी साहिलकडनं आता पाहायला मिळाली आहे. आता पुन्हा एकदा हलक्याच चेंडू बॅटचा वेध घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये रॉयझन आल्या पावली माघारी परतलाय. गोल्डन डकचा शिकार रॉयझन ठरलाय मैदानावरती. रॉयझन बॅक टू द पवेलियन.
धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. तसेच स्पर्धेदरम्यान मिरची सुरुवात थोड्या वेळासाठी रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय आमच्या रेडी गावातील अजून एक आवाज, मराठीचा आवाज, मिस्टर रोहित राऊळ. नमस्कार. रेडी सरपंच चषक पर्व तिसऱ्या दिवसातील सामना रंगतोय तो लुजर ए स्पोर्ट आरवली विपक्ष जयतीर्थ या दरम्यान प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय जयतीर्थ संघ. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 42 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावर असताना दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज योगेश. पुढचा खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला जातोय. एकेरी धाव मिळते या चेंडूवरती. परिसरामध्ये सन्माननीय यज्ञेश पिळणकर साहेबांचं आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ते सन्माननीय यज्ञेश पिळणकर साहेब परिसरामध्ये दिसत आहेत. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. पुढील चेंडू, तिसरा चेंडू, चांगला चेंडू मात्र झेल उडतोय आणि झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. सागर याची खेळी समाप्त होते. चांगली फलंदाजी करत होता मात्र आता माघारी परतावं लागतंय. चांगली गोलंदाजी योगेश याच्याकडून. आता मात्र 4थ्या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज योगेश याच्याकडून. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय सागर याची जागा घेण्यासाठी भूषण आरोलकर. नवीन फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र एकेरी धाव मिळते. एकेरी धावेनिशी सांघिक धावसंख्येत भर पडते. 44 धावा धाव फलकावरती. स्पर्धेदरम्यान क्रीडांगणीमध्ये सन्माननीय राकेश नाडोस्कर साहेबांचं आगमन होत आहे. खास हरमल गावातनं या स्पर्धेसाठी सामना बघण्यासाठी या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत सन्माननीय राकेशजी नानोस्कर. सरपंच चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्यालाही विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. चौथं षटक प्रगती पथावर असताना 5 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 4थ्या षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज गोलंदाज योगेश. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आपल्या संघाला कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय गोलंदाज योगेश. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय घोट्या यांच्या शुभ हस्ते राकेशजी नाडोस्कर साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते मुख्य व्यासपीठावरती.
सरपंच चषकाच्या माध्यमातून हर्बल गावातनं खास या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर स्पर्धेच्या माध्यमातून YPMच्या माध्यमातून वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ते सन्माननीय यज्ञेश पिळणकर साहेब आपल्याला पुन्हा एकदा विनंती केली जाते आणि त्यांच्या बरोबरीने मिलिंद साहेब देखील आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पुढील षटक 5वे षटक घेऊन गोलंदाज पाहायला मिळतोय साहिल सावंत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाकडून, मात्र एकेरी धाव मिळते या चेंडूवरती. दुहेरी धाव मिळते या चेंडूवरती. ज्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या असत्या त्या ठिकाणी मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतायत जयतीर तुळस संघाचे क्षेत्ररक्षक. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज साहिल स्वतःच्या बॉलत्रमध्ये चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र झेल सुटला जातोय, मात्र चेंडू जातोय निर्धाव. भूषण जाधव मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला किती धावांचं योगदान देतोय. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज साहिल. आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर चेंडू जातोय तो निर्धाव. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये मात्र थोडीशी गोलंदाजी डगमगली होती, त्यानंतर मात्र 4थं आणि 5वं षटक मध्ये कमबॅक पाहायला मिळते ते जयतीर तुळस संघाचं. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. एकेरी धावेसाठी प्रयत्न, मात्र एकेरी धाव मिळते. दुहेरी धावांचा समाप्त होते, मात्र या एकेरी धावेनिशी सांघिक धावसंख्येत भर पडते. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. जयतीर तुळस संघाचे गोलंदाज पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र पंचांकडे दाद मागताना वाईडची, मात्र पंच रिव्ह्यू साठी मागणी आणि आमचे तिसरे पंच व्यस्त. उत्तम मोठे सर यांच्याकडून पाहणी केली जाईल. चेंडू अवांतर असेल की इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, पंचांचा चांगला निर्णय, तोच निर्णय मात्र अंतिम राहील. रिव्ह्यू लॉस्ट होतोय तो ए स्पोर्ट आरवली संघाचा. मात्र चांगला चेंडू, चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने झेल टिपला जातोय आणि खेळी समाप्त होते ती भूषण आरोलकर याची. डीजे पहिल्या 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 5 षटकानंतर मात्र 48 धावा धावफलकावरती ए स्पोर्ट आरवली संघाची. या सामन्यातील अंतिम षटक घेऊन गोलंदाज पाहायला मिळतोय योगेश नेरुळकर हा गोलंदाज.
भूषण जाधव चांगला फटका, सरळ चेंडू भिरकावला जातोय मात्र एकेरी धाव मिळते या चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरी धावेनिशी सांघिक धावसंख्येत भर पडते. 49 धावा या इनिंग मधील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. जो संघ विजय संपादन करेल तो मात्र ओमसाई रेड्डी आडेली संघासोबत भिडणार आणि जो संघ मात्र पराभूत होईल त्याला मात्र चौथ्या पर्वाची सरपंच चषक चौथे पर्व याची मात्र वाट पाहावी लागेल. आता मात्र चांगला चेंडू, स्वतः मात्र गोलंदाज झेल खाली येतोय, झेल टिपतोय आणि गेविन याची मात्र आता खेळी समाप्त होते. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज योगेश, नवीन फलंदाज सिद्धार्थ पाहायला मिळतोय. चांगला फटका, लोमांच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमा पार 6 धावांसाठी. या 6 धावेनिशी 55 धावा धावफलकावरती डीजे. धन्यवाद डीजे. चौथा चेंडू गोलंदाज पाहायला मिळतो योगेश, पुन्हा एकदा चांगला फटका आणि मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. ते एकेरी धाव मिळते या चेंडूवरती. एकेरी धावेनिशी 56 धावा धावफलकावरती. या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 56 धावा अजून. पाचवा चेंडू, आता मात्र भूषण जाधव, चांगला फटका, चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार 6 धावांसाठी डीजे. धन्यवाद डीजे. 62 धावा धावफलकावरती. इनिंगची सांगता करणारा चेंडू गोलंदाज योगेश याचा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू फटका टोलावला जातोय मात्र तितकं झेल सुटला जातोय. मात्र एकेरी धाव पूर्ण करताय. दुहेरी धावेसाठी प्रयत्न. या दुहेरी धावेनिशी मात्र 64 धावा धावफलकावरती. पहिल्या 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त. ए स्पोर्ट आरवली विपक्ष चैतीर तुळस संघाच्या संघनायकाने आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. ए स्पोर्ट आरवली संघाचा संघनायक आणि जैतीर तुळस संघाच्या संघनायकाने आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. चौसष्ट धावा काढून 65 धावांचे लक्ष ठेवले आहे. ते जैतीर तुळस संघासमोर निर्धारितच्या 6 षटकामध्ये धन्यवाद डीजे. या स्पर्धेदरम्यान एक छोटीशी संधी समालोचन करण्याची. सरपंच चषका दरम्यान सर्वांचे आभार. आणि यापुढील समालोचन करतील सावयराम शिरोडकर. थोड्या काळासाठी मी रजा घेतोय.
धन्यवाद डीजे. धन्यवाद रोहित राहुल. कॉमेंट्री बॉक्स मधनं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात उपस्थित खेळाडूंचं उपस्थित क्रीडा रसिकांचं मी सावाराम शिरोडकर सरपंच चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय आजच्या या संपूर्ण दिवसातली चौथी आणि महत्वपूर्ण लढत. कारण एका बाजूने सलग 2 विजयानेशी मायमाऊली रेडी संघ जो रविवारी खेळणाऱ्या संघांच्या बरोबर या ठिकाणी जॉईन झालेला आहे क्वार्टर फायनलच्या रेसमध्ये. परंतु या 2 संघांपैकी जो संघ जिंकेल तो येणाऱ्या कालखंडात ओमसाई रेडी आडेली संघाच्या विरोधात पुढच्या सामन्यात खेळेल. परंतु या सामन्यात जर आपण पराभूत झालात तर स्पर्धेतून एक पाय मागे यावं लागेल, स्पर्धेतून घ्यावी लागेल माघार आणि थेट घरच्या दिशेने वाट पकडावी लागेल. महत्वपूर्ण लढत. सामन्यात टार्गेटचा विचार करता 64 धावा या ठिकाणी बनवल्यात. टॉस जिंकली होती, गोलंदाजीचा निर्णय घेतला होता जयतीर तुळस संघाने. परंतु दुसऱ्या बाजूने ए स्पोर्ट्स आरवली संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी संधी दिली गेली होती आणि 5 विकेटच्या मोबदल्यात 64 धावा एक मोठा धावफलक उभारलाय. 65 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची विस्फोटक जोडी मैदानात. संकेत आणि त्याच्या बरोबरीने साहिल सावंत. संकेत तुळसकर आणि साहिल सावंत ही ओपनिंग बॅटर जोडी आहे मैदानात जयतीर तुळस टीमसाठी. 65 धावांचा पाठलाग जर यशस्वी करायचा असेल तर प्रति षटकामागे 11 ते 12 धावा या ठिकाणी बनवणं अपेक्षित आहे. प्रति षटकामागे 10 ते 11 धावा बनवणं अपेक्षित आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बघूया ए स्पोर्ट्स आरवली संघासाठी पहिल्या षटकात गोलंदाजीत कोण असेल. गेविन पहिल्या षटकाची गोलंदाजीत सुरुवात करेल. समोर लेफ्ट हँडेड बॅटर संकेत तुळसकर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गेविन. गेविनचा पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. पहिल्या चेंडूवरती बनलाय संकेत तुळसकर. गोल्डन डकचा शिकार आणि पहिला धक्का बसलाय जयतीर तुळस क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती झेलबादच्या रूपात संकेत तुळसकरला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय आणि त्याची जागा घेण्यासाठी नेहल तुळसकर मैदानात जातोय. चला खेळाडूंसाठी सूचना येते. आपण बाद झाल्यानंतर समोर जी आपल्याला एक लाईन आखून दिलेली आहे तिथं थांबायचं नाहीये. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच नवीन फलंदाजीने मैदानात जायचं आहे. बघा आपल्यासाठी शेवटची सूचना दिली जाते. ते लाईन पाशी येऊन जर आपण थांबलात, नवीन खेळाडू जर सज्ज नसेल तर आपल्याला ही शेवटची सूचना. यानंतर आपल्याला सूचना दिली जाणार नाहीये. थेट 5 धावांची पेनल्टी आणि त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. नेहल तुळसकर मैदानात. समोर आहे साहिल सावंत आणि गोलंदाजीत लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट गॅविन बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू विकेटच्या मागे. अपील पंचांकडे आहे परंतु त्यावेळी पीटरने देखील अपील केली नव्हती कारण पीटरला माहिती आहे जरूर चेंडूला गॅदर केलंय परंतु त्या अगोदर चेंडू ग्राउंडिंग झाला असं पीटर आणि त्यानंतर पंचांनी देखील सांगितलंय. निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ संपला. एकही धाव धावफलकावरती झालेली नाहीये परंतु पहिल्या चेंडूवरती आक्रमक ढाच्याचा विस्फोटक खेळाडू तो मात्र जयतीर तुळस टीमसाठी माघारी परतलाय. ओरबी चेंडू यावेळी मिड ऑफच्या दिशेने फटका खेळला. डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरनं शुभम चेंडूची परती करेल. एक सिंगल निशी सांघिक धावफलकाची सुरुवात होत आहे. 65 धावांचा पाठलाग करताना पहिली धाव ही फलंदाज नेहल तुळसकर याच्या बॅटमधनं धावफलकावर नोंदवली गेली आहे. 1 गडी बाद 1 असा धावफलक या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहतोय. डाव्या उजव्या हाताची जोडी प्रतिस्पर्धी संघाला ही लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्याने जोडी काहीशी डोकेदुखी ठरते कारण एका बाजूने क्षेत्ररक्षणात वारंवार या जोडीसाठी बदल हा मैदानात करणं अपेक्षित ठरत आहे.
राईट हँडेड बॅटर साहिल साठी एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक शुभम, तर दुसरा लॉंग ऑफला रॉयझन याला आपण पाहतोय. यावेळी अतिशय वेगवान चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेखा भेदण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फलंदाजाचा काहीसा फसतोय आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू हा विकेट किपर पीटर याच्या दिशेने जाऊन थांबलाय. निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त. धावफलक प्रारंभीच्या षटकातील 4 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. 1 गडी बाद, एक अशी नाजूक स्थिती आहे धावफलकावरती. ओहो हो, यावेळी बराच मागे आलाय, शफल झालाय, त्यानंतर शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव, या एका धावेनिशी धावफलक आता मात्र 2 धावांवरती. सांघिक धावफलक 2 धावांवरती आपण पाहतोय. आता मात्र पहिल्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू. ओव्हरपी चेंडू, यावेळी समोरच्या दिशेने फटका, डीपच्या दिशेने चेंडूचा प्रवास. शुभम झेल खाली येतोय. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झेलात रूपांतर केलं गेलंय. संकेत तुळसकर याच्या मागोमाग नेहल तुळसकर याची देखील खेळी समाप्त होत आहे. पहिलं षटक संपलंय. 65 धावांचा करायचा आहे तो पाठलाग आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 2 गडी बाद, 2 असं सांघिक धावफलक जयतीर तुळस क्रिकेट संघ. नवीन खेळाडू निश्चितच मैदानाच्या दिशेने वळलाय. परेश नवीन फलंदाज मैदानात आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती देखील दुसऱ्या षटकासाठी. सिद्धार्थ रेडीगाव म्हटल्यानंतर निश्चितच वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित असलेला देखील गाव म्हणून ज्याची ओळख आहे. समोरच असलेला तो निश्चितच यशवंतगड आणि यशवंतगडाच्या पायथ्याशी होऊ घातलेली सरपंच चषकाची स्पर्धा आणि संपूर्णपणे हिरवळ असं मैदान देखील आपण पाहतोय. ओहो हो, यावेळी यष्टांचा वेध घेतलाय, दांडी गुल केली आहे आणि यावेळी मात्र अजून एक सफलता. यावेळी गोलंदाज सिद्धार्थ याच्या गोलंदाजीत नोंदवली गेली आहे. तिसरी सफलता धावफलकावरती, नाममात्र 2 धावा. सुंदर असं मैदान आणि ज्या मैदानावरती गेली सातत्याने कित्येक वर्ष आपण भरवलेली ही स्पर्धा पाहतोय. सरपंच चषकाचं या ठिकाणी हे 3रं पर्व सातत्याने स्पर्धा होत आहे आणि निश्चितच दाद द्यावी लागेल सरपंच आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे साथीदार मंडळ यांना देखील दाद द्यावी लागेल. कारण स्पर्धा म्हटल्यानंतर खेळाडूंसाठी ती 5 दिवसाची स्पर्धा असते, परंतु स्पर्धा ज्यावेळी जाहीर केली जाते तिथून स्पर्धा ती यशस्वी होईपर्यंत कित्येक जण या स्पर्धेसाठी हातभार लावतात. त्या सर्वांना देखील दाद द्यावी लागेल. काय देखणं आयोजन, नीटनेटक्या नियोजनाची स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा 3रा दिवस. खोट्या आल्या मैदानात ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू छेडछाडी केली आहे. डीप शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर चेंडूला बॅकअप देईल. एक सिंगल निशी घोट्या वैयक्तिक धावांची सुरुवात करतोय आणि या सिंगल धावेनिशी धावफलक 3 धावांवरती. 3 गडी बाद, 3 अशी स्थिती आहे. करायचा आहे तो 65 धावांचा पाठलाग. एक मोठा धावफलक आहे, परंतु धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला सरासरी राखावी लागेल. प्रति षटकामागे 10 ते 12 धावांची जी धावगती आहे ती धावगती आपल्याला सुरू ठेवावी लागेल. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंच सर किशोरजी भगत दोन्ही हात समांतर दर्शवतात. अवांतर धावेचा इशारा आणि व्हाईट बॉल निश्चित धावफलक पुढे सरसावला पुन्हा एकदा 4 धावांवरती. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटकाचा खेळ. प्रगतीपथावर 2 सीमारक्षक, एक मिड विकेट, एक ऑफसाइडला लॉंग ऑफला ही क्षेत्ररक्षणाची सजावट.
यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, काहीशी चॅलेंजिंग आउटफील्ड. दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाने दिलेला चेंडूला बॅकअप, एक सिंगल. परेश या सिंगल धावेनिशी आपल्या धावांची बोनी केली आहे आणि या एका धावेनिशी धावफलक आता मात्र 5 धावांवरती. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू खेळला, मिडॉनला फटका. भूषण येईल चेंडूवरती, एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक 6 धावांवरती. परिसरामध्ये उपस्थित झालेत आमचे अगदी जवळचे मित्र, कोकण रेल्वेचे कर्मचारी सन्माननीय ज्ञानेश्वर केरकर यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळी लोवर फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने मोठा फटक्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न. शुभम थोडासा मागे थांबला होता, परंतु शुभम पर्यंत चेंडू पोहोचायला उशीर झाला. चेंडू अगदी पुढ्यात येऊन विसावला असता, परंतु झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर परेशला मिळालेलं जीवनदान आणि या सिंगल धावेनिशी धावफलक 7 धावांवरती. ओव्हरचा विचार करता नेमक्या दुसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ आहे शिल्लक. 3 गडी बाद, धावफलकावरती 7 धावा. दुसऱ्या षटकातील नेमका अंतिम चेंडू. यावेळी बॅकफुटवर जात पुन्हा एकदा ऑन साइडला टोलेजंग फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा फिल्डर भूषण जाधव चेंडूला बॅकअप देतोय, एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक 8 धावांवरती. 65 धावांचा करायचा आहे पाठलाग. 3 गडी बाद, 8 अशी नाजूक स्थिती. ही धावफलकावरती आपण पाहतोय. येणाऱ्या कालखंडात 4 षटक 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी त्यानंतर 57 धावा येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आपल्याला विजयासाठी बनवायच्या आहेत. येस, थँक्यू डीजे. 24 बॉल आणि 57 धावा हे समीकरण असेल 24 चेंडू मध्ये. चला, ओमसाई रेडी आडेली क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर आपण सज्ज राहायचं आहे. या सामन्यातील विजेत्या संघाबरोबर लगेचच आपली पुढची लढत आहे याची आपण नोंद घ्या. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी तिसरा षटक वैयक्तिक, दुसऱ्या संघातर्फे तिसरा षटक. गेविन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात. गोट्या याच्यासाठी सजवलेलं क्षेत्ररक्षण, पांघवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, ऑनसेट लेग, मिड विकेट, एक लॉंग ऑन, ऑफसेट लेग, लॉंग ऑफ. तर समोर एक फिल्डर जो डीप कव्हरच्या दिशेने. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र लॉंग ऑफची सीमारेषा भेदण्याचा प्रयत्न. भूषण जाधव मेगा स्क्रीन वरती येतोय. झेलात रूपांतर केलं गेलंय. गोट्या या फलंदाजाची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. चौथा धक्का जयतीर तुळस क्रिकेट संघाला गोट्याच्या रूपात बसलाय. 4 गडी बाद, धावफलकावरती 8 धावा. चार गडी बाद, 8 अशी स्थिती आहे धावफलकावरती. यावेळी संघाचा सर सेनापती म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेले तो रुपेश बैरे मैदानात आलाय. रुपेश बैरे सिंगल डबल धावा देखील त्याची खासियत आहे, परंतु एका दुसरा खराब चेंडू मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमध्ये देखील षटकार टोलवण्याची काबिलियत आहे. तो रुपेश बैरे मैदानात आलाय. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावगती निश्चितच वाढलेली आपण पाहतोय, परंतु हलकासा वाऱ्याचा वेग देखील थांबलाय. अगदी शांत वातावरण आहे मैदानात, परंतु जयतीर तुळस क्रिकेट संघ सामन्यात विजयश्री हा दोन्ही टीमसाठी आवश्यक आहे. जिंकलात तर आपल्याला संधी आहे अजून एक सामना खेळण्यासाठी, परंतु इथे आपण पराभूत झालात, इथे आपल्याकडनं एक चूक झाली आहे, तर चुकीला माफी नाहीये. इथे तुम्हाला माघार ही घ्यावी लागेल. त्यामुळे संघर्ष हा मैदानात तुम्हाला करावा लागेल. गेविन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी फुलटॉस चेंडू जरूर होता. ऑन साइडला जमिनी लगतच्या सहाय्याने गरंगळत चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल तेवढ्यात एक सिंगल. रुपेश बैरे या सिंगल धावेनिशी आपल्या वैयक्तिक धावांची सुरुवात करतोय आणि या सिंगल धावेनिशी धावफलक आता मात्र 9 धावांवरती. एक मोठा धावफलक
परंतु धावफलकाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांचा दबदबा हा मैदानात आपण पाहतोय. यावेळी फलंदाजापासून थोडासा चेंडू हा दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेचा इशारा आणि या अवांतर धावेनिशी सांघिक धावफलकात परावर्तन. सांघिक धावफलक दुहेरी आकड्यात परावर्तित झालाय. 4 गडी बाद 10 असा धावफलकावरती. यावेळी बॅटची बाहेरील कडा, विकेट किपर मायटी मॅजिक पीटर आलाय झेल खाली, झेलात रूपांतर केलं गेलंय. 5वा धक्का बसलाय. 5 गडी बाद धावफलकावरती 10 धावा 65 धावांच्या प्रत्युत्तर दाखल जयतीर तुळस क्रिकेट संघ. नवीन फलंदाज मैदानात किरण भगत मैदानाच्या दिशेने. 5 गडी बाद धावफलकावरती 10 धावा. रुपेश बैर अजूनही आहे मैदानात. छोटीशी का होईना भागीदारी बनणं अपेक्षित आहे. भागीदारी जर झाली तर धावांचा पाठलाग होऊ शकतो, कारण थोडंसं सोपं होऊन जाईल, परंतु मैदानात ती भागीदारी अपेक्षित आहे या 2 खेळाडूंमध्ये. यावेळी पोलटा चेंडू गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक रॉयझन आहे चेंडू मागे. अगदी चेंडूला सोप्या पद्धतीने बॅकअप दिलाय. चेंडूची परती योग्य पद्धतीने गोलंदाजाच्या दिशेने झाली आहे आणि तेवढ्यात 1 धाव मैदानात किरण याच्या बॅटमधून आपण पाहतोय. एक सिंगल. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. खूप कमी धावा आहेत, परंतु संघर्ष अजूनही सुरू आहे मैदानात जयतीर तुळस क्रिकेट टीमसाठी. यावेळी फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने एक सुंदर फटका खेळलाय. डीप कव्हरचा फिल्डर पुन्हा एकदा रॉयझन आलाय स्क्रीनवरती. यावेळी देखील एक सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख चेंडूची परती आणि टाळ्यांचा आवाज करत त्याला दिलं जाणारं प्रोत्साहन देखील आपण पाहतोय. आणि या सिंगल धावेनिशी धावफलक 12 धावा. जयतीर तुळस संघ सकाळच्या सामन्यात थोडीशी गोलंदाजी स्लॉक षटकात खराब झाली. धावांचा पाठलाग करताना विकेटची पडझड झाली. या सामन्याचा विचार करता 65 धावांचा करायचा होता पाठलाग. याही सामन्यात विकेटची पडझड सुरू आहे मैदानात. जवळजवळ निंबा संघ डगआउटमध्ये परतलाय. यावेळी मिस्टायमिंग फटका. विकेट किपर निश्चितच झेल खाली जाण्याचा प्रयत्न करेल. ओहो हो, अशा पद्धतीचं चित्र मैदानात तुम्हाला खूप कमी वेळा बघायला मिळतं, कारण पीटरकडनं ही चूक खूप कमी वेळा जाते. कमी वेळा होताना आपण पाहतोय. झेल सुटलाय, एक जीवनदान मिळालंय आणि मैदानात निर्धाव चेंडूनिशी या ठिकाणी 3ऱ्या षटकाची समाप्ती. 5 गडी बाद आणि धावफलकावरती 12 धावा. गेविन, काय अप्रतिम गोलंदाजाचा स्पेल, गोलंदाजीचा स्पेल आपण बघितला. पहिल्या षटकात 2 गडी आणि 2 धावा खर्ची घातल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाचा विचार करता दुसऱ्या षटकात 4 धावा आणि 2 गडी टिपलेत. म्हणजे 2 षटकांचा स्पेल, 4 गडी टिपलेत आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे आताच्या चेंडूवरती जर झेल झाला असता तर 5वी सफलता 5 हॉल या ठिकाणी गोलंदाजीत प्राप्त झाल्या असत्या. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे 4थं षटक. ए स्पोर्ट्स आरवली टीमसाठी गोलंदाजीत सिद्धार्थ. धावफलकावरती नाममात्र 12 धावा. यावेळी फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने जमिनीलगतच्या सहाय्याने फटका खेळलाय. भूषण आरोलकर चेंडूची एक वेगवान परती नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने करेल. या चेंडूवरती देखील एक सिंगल धाव आणि धावफलक 13 धावांवरती. सामन्यात आता मात्र बऱ्याच धावा करायच्या आहेत. जवळपास 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी अजूनही जवळपास 52 धावा करायच्या आहेत. 17 चेंडूमध्ये जवळपास 52 धावा हे समीकरण आहे जयतीर तुळस क्रिकेट टीमसाठी. यावेळी आल्या निश्चितच या चेंडूवरती ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू विकेट किपरच्या दिशेने. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलाय. 4थ्या षटकाची सुरुवात. 5 गडी बाद. नाजूक स्थिती आहे 13 धावांवरती. धावा जमवण्यासाठी आज संपूर्ण दिवसभरात तुळस संघ संघर्ष करतोय. यावेळी स्लोवर वन हाताळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू या ठिकाणी फुलटॉस आलाय
परंतु हा चेंडू देखील निर्धाव आणि पंचांकडे या ठिकाणी मागणी केली आहे. ऑनफिल्ड डिसिजन होतं निर्धाव चेंडू, परंतु बघूया तिसरे पंच आमच्या सोबत जोडले जात आहेत. बघूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय असेल. बिमर चेंडूसाठी रेफर केले गेलाय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करतायत, परंतु बघूया तिसरे पंच आमच्या सोबत उपस्थित आहेत काय निर्णय देत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू आणि निश्चितच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करायचं होतं, परंतु पुन्हा एकदा ऑनफिल्ड डिसिजन, निश्चितच निर्धाव चेंडू आणि त्यानंतर ऑनफिल्ड डिसिजन होतं त्यावर पुन्हा एकदा ठाम राहिलेत. रिव्ह्यू गमावलाय, परंतु यावेळी ओव्हरपिच चेंडू, अगदी चेंडू फलंदाजाच्या स्लॉट मध्ये दिलाय आणि त्याला पाठवलाय मिड विकेटला, डिपॉझिट केलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. सरपंच चषक षटकार आणि या 6 धावेनिशी पहिला मोठा प्रहार जो दुसऱ्या इनिंग मधील आपण पाहतोय. धावफलकावरती 19 धावा. यस, थँक्यू डीजे. 19 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ हा मैदानात सुरू असताना यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हाताळलाय. जमिनी रगतच्या सहाय्याने फटका. भूषण जाधव चेंडूवरती येईल. या चेंडूवरती फक्त एका धावेवर समाधान आणि या एका सिंगल धावेनिशी धावफलक आता मात्र 20 धावांवरती. चौथ्या षटकातील नेमका अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 गडी बाद 20 अशी स्थिती आहे धावफलकावरती. 65 धावांच्या प्रत्युत्तर दाखल. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये 45 धावा ही येणाऱ्या कालखंडातील समीकरण असेल जयतीर तुळस टीमसाठी. ओहो, काय सुंदर फटका. नेत्रदीपक, डोळ्यांचे पारणे फेडणारा फटका रुपेश बैरे याच्या बॅट मधनं कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकारासाठी आपण पाहतोय. चौकारानिशी चौथ्या षटकाची झाली आहे समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 24 अशी स्थिती आहे धावफलकावरती. आता मात्र येणारी 2 षटकं, 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 12 बॉल मध्ये 41 धावा हे समीकरण जयतीर तुळस टीमसाठी. गोलंदाजीमध्ये बदल. 5व्या षटकासाठी वैयक्तिक पहिल्याच संघातर्फे 5वं षटक. शुभम हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. येणारी 2 षटकं, 12 बॉलचा केस हा शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये येणाऱ्या कालखंडात 41 धावा या तुळस संघाला बनवायच्या आहेत. यावेळी फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये. आता मात्र झेलात रूपांतर केलं जात आहे. जरूर झेलात रूपांतर केले, परंतु बघूया चॅलेंज केलं जात आहे. नो बॉलचा इशारा येतो तिसऱ्या पंचांकडनं. येस, नो बॉल. आणि नो बॉल वरती जरूर या ठिकाणी 1 धाव मिळाली आहे. एकूणच मिळालेल्या या 2 धावा 26 धावांपर्यंत धावफलक. आणि आता मात्र फ्रीहिटची संधी. फ्रीहिटच्या संधीसाठी रुपेश बैरे आहे स्ट्राईक वरती. बघूया संधीचं सोनं गेलं जाईल का.
12 चेंडूने आता मात्र 39 धावा हे समीकरण. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला, नेमका फ्री हिटचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देण्यासाठी मागे थांबलाय, परंतु काय दर्जेदार पैकी विकेट किपरच्या दिशेने. या चेंडूवरती फक्त एक धाव मिळेल आणि या एका धावेने धावफलक आता मात्र 27 धावांवरती आपण पाहतोय. 65 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. यशवंतगड मैदानावरती सुरू असलेला हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, एक गाव एक संघ या संकल्पनेवर आधारित होऊ घातलेली सरपंच चषकाची स्पर्धा. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही चौथी लढत आपल्या समोर. यावेळी फुल टॉस चेंडू, या चेंडूला मात्र उत्तर आपल्या समोर आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हवाई फायर. सरपंच चषक षटकार. येस, थँक्यू डीजे. मैदानात झालेला भीमर चेंडू आणि त्यानंतर कदाचित फलंदाजी करणाऱ्या संघाने पलटवार करायला सुरुवात केली की काय असं मैदानामध्ये वाटू लागलंय, कारण फलंदाजाच्या बॅटमधनं षटकार देखील झाले किरणच्या बॅटमधून. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचांकडे अपील उचलून धरली आहे, परंतु पंचांकडनं लेग बाईटचा इशारा अतिरिक्त एक धाव आणि या एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावला. एका सिंगल धावेनिशी परावर्तित धावफलक आपण पाहतोय 34 धावांवरती. अजूनही 31 धावा करायच्या आहेत, परंतु त्याच्यासाठी 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 चेंडू आणि फक्त 5 षटकार 9 बॉलवरती टोलवायचे आहेत. रुपेश आणि त्याच्या साथीने किरण भगत ही जोडी मैदानात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मोठा रनअप. शुभम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाजाकडे उत्तर नव्हतं, परंतु सन्मान दिलाय चेंडूला. या चेंडूवरती एक धाव मिळेल आणि या एका धावेनिशी 35 धावांपर्यंत धावफलक. संपूर्ण इनिंगचा विचार करता किरण भगतच्या बॅटमधनं झालेले 2 षटकार, रुपेशच्या बॅटमधनं एक चौकार झालाय. उरलेले सर्व फलंदाज सिंगल डबल धावा आणि त्यानंतर स्वस्तात बाद झाले. परंतु ज्या पार्टनरशिपची चर्चा होत होती, नेमकी ती पार्टनरशिप झाली आहे या दोन खेळाडूंमध्ये. छोटेखानी का होईना परंतु पार्टनरशिप झाली आहे. 10 धावांवरती 5वा गडी बाद झाला होता, परंतु आताच्या क्षणी 35 धावा धावफलकावर 5 विकेटच्या मोबदल्यात जवळपास 25 धावांची भागीदारी. आणि आता मात्र उरलेले 8 चेंडू आणि विजयासाठी करायचे 30 धावा. अकोटापाचा चेंडू, यावेळी मोठा फटक्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग झालाय. भूषण आरोलकर झेल खाली येईल, झेलात रूपांतर करेल आणि बसलाय मैदानात तुळस संघाला. वापसी करत असताना अगदी महत्वाच्या क्षणी हा धक्का बसलाय. 6वा धक्का, 6 गडी बाद, धावफलकावरती 35 धावा. नवीन फलंदाज योगेश नेरुरकर मैदानाच्या दिशेने. 6 गडी बाद, धावफलकावरती 35 धावा. म्हणजे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये अजूनही 30 धावा या बनवायच्या आहेत. 7 चेंडूमध्ये 5 मोठे फटके. या चेंडूवरती तो षटकार टोलवणं हे फलंदाजांना अपेक्षित आहे. एक महत्वपूर्ण लढत, दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय लढत आहे मैदानात. जयतीर तुळस विपक्ष ए स्पोर्ट्स आरवली या 2 बलाढ्य संघादरम्यान. यावेळी बॅटची कट, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाही आहे. विकेटच्या मागे आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. जलद गतीने चेंडू डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेचं करतो उल्लंघन. चौकार आणि मैदानात 5व्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती झाल्यात 39 धावा. शेवटचं षटक, 6 बॉलचा खेळ आहे शिल्लक. 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 26 धावा. 6 चेंडू 26 धावा हे समीकरण आहे. निश्चितच जे जे क्रीडा रसिक आज आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या मैदानावरती उपस्थित झालेले आहेत, त्यांच्यासाठी काय रोमांचक सामने आपण मैदानात बघितले. परंतु आताच्या क्षणी एक रोमहर्षक सामना मैदानात. एका बाजूने रुपेश वैरे थांबलाय आणि त्याला साथ देण्यासाठी योगेश नेरुरकर आलाय मैदानाच्या दिशेने. अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 26 धावा. चला पुढच्या सामन्यात खेळणारे ओमसाई रेड्डी
आडेली क्रिकेट संघ. चला मित्रांनो, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आपण सज्ज राहायचं आहे पुढच्या सामन्यासाठी. आपला कर्णधार आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. चालू सामन्यातील विजेता संघ यांच्या समवेत लगेचच आपली पुढची लढत आणि त्याची टॉस केली जाईल. 6 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. गोलंदाजीत बघूया अंतिम षटकासाठी. हर्षद गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. मगाच्या सामन्यासाठी हर्षद अनुपस्थित होता, परंतु या सामन्यासाठी मुख्य सामन्यासाठी आपल्या टीमला आवश्यकता आहे आणि त्यामुळे तो आपल्या टीमला साथ देण्यासाठी पोहोचलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक गाव एक संघ या संकल्पनेवर आधारित होऊ घातलेली स्पर्धा. आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी क्रिकेट खेळतात मैदानात हे सर्व संघ आणि त्यांना साथ देण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचा साथीदार हर्षद गोलंदाजीमध्ये. अकुटाबाचा चेंडू. यावेळी पहिला चेंडू काहीसा खराब झाला होता. भूषण आरोलकर लांब लचक अंतर पार करेल झेलसाठी, परंतु चेंडू या ठिकाणी खाली क्षेत्रात विसावलाय. 2 धावा मैदानात पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनिशी धावफलक आता मात्र 41 धावांवरती. अंतिम 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 24 धावा हे विजयाचं समीकरण. 5 चेंडू आणि 24 धावा हे विजयाचं समीकरण आहे. 4 टोलेजंग षटकार टोलवायचे आहेत मैदानात. समोरनं गोलंदाजीत हर्षद सज्ज होतोय. रुपेश बैरे आहे स्ट्राईकच्या दिशेने. यावेळेला अकुटाबाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. हॅमर शॉट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गगनभेदी प्रहार. सरपंच चषक रुपेश बैरे ब्रँडेड षटकार. येस, थँक्यू डीजे. एक षटकार तर झालाय, परंतु येणाऱ्या 4 बॉलवरती अशा पद्धतीचे 3 षटकार आपल्याला मैदानात टोलवावे लागतील. बघूया काय घडेल मैदानात, काय बिघडेल. ओहो, याही वेळेला मोठा प्रहार, परंतु समोर मात्र भूषण जाधव होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. तो अडथळा आपल्याला पार करायचा होता, परंतु यावेळी मोठं अंतर कापत काय सुरेख झेल पकडलाय भूषण जाधवने आणि एक आदमी सेना बरोबर ज्याला म्हटलं गेलंय त्याची खेळी संपुष्टात आली आहे. रुपेश बैरे झेलबाद मैदानाच्या बाहेर आणि जवळपास बसलेला 7वा धक्का. धावफलकावरती 47 धावा. येणारा 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि करायचे आहेत विजयासाठी 18 धावा. यस डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 18 धावा करायच्या आहेत. अजित मैदानाच्या दिशेने पावलांकित होत आहे. 3 चेंडू. हिरो बनायचा असेल तर या 3ही चेंडूवरती षटकार टोलवावे लागतील फलंदाज अजित याला, परंतु समोरनं हर्षद अगदी एक षटकार झालाय, परंतु त्याने कमबॅक केले मैदानात. दाद द्यावी लागेल ती भूषण जाधवला. काय सुरेख झेल पकडला होता. लेफ्ट हँडर बॅटर अजित आलाय मैदानात. अजितसाठी क्षेत्ररक्षण सजवलंय. 3 चेंडूवर 3 षटकार झाले तर 500 रुपये यज्ञेश पेंडकर यांच्याकडनं बक्षीस होतं, परंतु यावेळी पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. झेलात रूपांतर. अजित याची खेळी संपुष्टात आली आहे आणि सामन्यात आता मात्र 2 बॉल आणि 18 धावा हे समीकरण. यस, थँक्यू डीजे. मैदानात ज्या 2 संघांचा सामना होतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी सूचना दिली जात आहे. ज्यावेळी हा सामना संपेल दोन्ही टीमच्या कॅप्टनने कॉमेंट्री बॉक्सकडे येऊन आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने 2 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण. नवीन फलंदाज मैदानात मयुरेश. जवळपास 8 गडी बाद. धावफलकावरती 47 अशी स्थिती. अंतिम 2 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. ओहो हो, यावेळी बॅकफुटवर जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळलाय. निर्धाव एक धाव, एक चिकी सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आहे धाव. आता मात्र नेमका शेवटचा चेंडू निश्चितच गोलंदाजीत हर्षद याच्या. जवळपास 8 गडी बाद 48 हा स्थिती. जयतीर तुळस संघ थोडंसं बॅकफुटवर ढकललं गेले. तुळस संघाला
आता मात्र जवळपास 17 धावा दूर आहे विजयापासून तुळस संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळला डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये. भूषण चेंडूला बॅकअप देईल आणि अशा रीतीने सामना संपलाय. सामन्यात बाजी मारली आहे ए स्पोर्ट्स आरवली संघाने. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स कडे आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जयतीर तुळस आणि दुसऱ्या बाजूने ए स्पोर्ट्स आरवली दोन्ही टीमचे कॅप्टन आयोजन कमिटी आपल्या प्रतीक्षेत आहेत. आपण लगेचच आयोजन कमिटीशी संपर्क साधा. आणि त्याचबरोबर सामन्यातील विजेता ए स्पोर्ट्स आरवली विपक्ष ओम साई रेड्डी आडेली या दोन संघात